हाय फ्रेंड्स, SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 12वी कला व वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे अर्थशास्त्र, तर या अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आणि घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताची जी काही अपवाद आहेत तर ते अपवाद पाहिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताच्या मर्यादा कोणत्या आहेत किंवा थोडक्यात काय की हा जो काही सिद्धांत आहे तर या सिद्धांतावरती कोणत्या टीका करण्यात आलेल्या आहेत ते पाहणार आहोत। आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा जर विचार केला तर आपण पाहिलं होतं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय सांगतो तर उपभोक्त्याजवळ असणाऱ्या वस्तूंच्या साठ्यामध्ये जसजशी वाढ होत जाते तसतशी त्या वस्तूच्या साठ्यामध्ये होणाऱ्या वाढीबरोबर त्या वस्तूपासून किंवा वस्तूच्या नगापासून मिळणारी जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता क्रमाक्रमाने काय होते घटत जाते। तर हा काय सांगतो घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सांगतो। मग हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या सिद्धांताच्या ज्या काही मर्यादा आहेत तर या मर्यादांच्या आधारे सिद्धांतावरती जे काही टीका करण्यात आलेल्या आहेत तर त्या टीका कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहू। आता त्यामध्ये पहिली टीका आहे किंवा पहिली मर्यादा आहे ती म्हणजे अवास्तव गृहीतके। आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचा जर आपण विचार केला तर त्याची जी काही गृहीतके आहेत तर ती गृहीतके पाहत असताना आपण कोणकोणती गृहीतके गृहीत धरली होती तर वस्तूमध्ये असणारा एकजिन्सीपणा असेल, वस्तूच्या उपभोगामध्ये सातत्य असेल, त्यानंतर स्थिरता असेल, विवेकशीलता असेल, तर ही सर्व गृहीतके काय केली होती आपण गृहीत धरली होती किंवा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय आहे या सर्व गृहीतकांवर आधारित आहे। मग एकजिन्सीपणा असेल, सातत्य असेल, स्थिरता असेल, विवेकशीलता असेल, तर या सर्व गृहीतकांवर काय आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आधारित आहे। परंतु प्रत्यक्षात जर या सर्व गृहीतकांचा जर आपण विचार केला तर या सर्व गृहीतकांचा किंवा सर्व अटींचं एकाच वेळी पूर्ण करणे काय नसतं शक्य नसतं किंवा एकाच वेळी काय होत नाहीत पूर्ण होऊ शकत नाहीत। म्हणजे थोडक्यात काय की ही जी काही गृहीतके आहेत तर ती गृहीतके काय आहेत अवास्तव आहेत किंवा सर्व गृहीतकांचं एकाच वेळी काय होऊ शकत नाही पालन केलं जाऊ शकत नाही किंवा हे जे काही सर्व गृहीतके आहेत किंवा अटी आहेत तर त्या एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत। तर अशी काय करण्यात आलेली आहे या सिद्धांतावरती टीका करण्यात आलेली आहे। त्यानंतर दुसरी टीक किंवा दुसरी मर्यादा आहे ती म्हणजे संख्यात्मक मापन। मग आपण पाहिलं होतं घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये जी काही सीमांत उपयोगिता असेल तर या सीमांत उपयोगितेचं काय केलं जातं संख्यात्मक मोजमाप केलं जातं किंवा ही जी काही सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता संख्येत मोजता येते असं काय केलं होतं आपण गृहीत धरलं होतं किंवा तिची बेरीज व तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे सादर करता येते असं काय केलं होतं आपण गृहीत धरलं होतं। म्हणजे थोडक्यात काय की हा जो काही घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आहे तर या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताचं संख्यात्मक मापन करता येतं असं काय म्हटलं होतं आपण गृहीत धरलं होतं किंवा असं या सिद्धांतामध्ये म्हटलं होतं। परंतु प्रत्यक्षात जर विचार केला तर प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे काय नसते शक्य नसते कारण उपयोगिता ही काय आहे मानसशास्त्रीय संकल्पना आहे। म्हणून ही जी काही उपयोगिता आहे तर या उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणे अशक्य आहे असे काय करण्यात आलेले आहे या सिद्धांतावरती टीका करण्यात आलेली आहे। म्हणजे थोडक्यात काय की एखादा उपभोक्ता असेल आणि तो उपभोक्ता जर आंब्याचं सेवन करत असेल तर पहिल्या नगापासून दुसऱ्या नगापासून तिसऱ्या नगापासून नक्की त्याला किती उपयोगिता प्राप्त झाली तर याचे संख्यात्मक मापन करणे अशक्य आहे असं काय करण्यात आलेलं आहे या सिद्धांतावरती टीका करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा पुढचं जे काही टीका आहे किंवा जी काही मर्यादा आहे ती आहे अविभाज्य वस्तू। मग आपण पाहिलं होतं की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये कोणती बाब आपण गृहीत धरली होती तर घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये उपभोक्ता ज्या वस्तूंचा उपभोग घेत आहे त्या वस्तूंचं काय करता येतं विभाजन करता येतं किंवा त्या वस्तू काय असतात विभाज्य असतात त्यांचे लहान लहान भागामध्ये किंवा लहान लहान तुकड्यामध्ये काय करता येतं विभाजन करता येतं असं काय केलं होतं गृहीत धरलं होतं। परंतु या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे या सिद्धांतावरती टीका करत असताना काय म्हटलेलं आहे की हा जो काही सिद्धांत आहे तर हा सिद्धांत
गाडी असेल, फ्रीज असेल, दूरदर्शनचा संच असेल, तर यांसारख्या अविभाज्य व अवजड वस्तूंसाठी काय होत नाही, लागू पडत नाही. कारण ह्या ज्या काही वस्तू असतील तर या वस्तूंची खरेदी करताना काय करावं लागतं, या वस्तू काय कराव्या लागतात, एकाच वेळी एकाच वस्तूची काय केली जाते, खरेदी केली जाते. म्हणजे थोडक्यात काय की ह्या ज्या काही अवजड आणि अविभाज्य वस्तू आहेत, फॉर एक्झाम्पल गाडी असेल, फ्रीज असेल, दूरदर्शन संच असेल, तर यांचं काय करता येत नाही, विभाजन करता येत नाही. लहान लहान तुकड्यामध्ये त्या काय करता येत नाहीत, विभागता येत नाहीत. म्हणून अविभाज्य वस्तू किंवा हा जो काही सिद्धांत आहे तर या सिद्धांतामध्ये जे काही गृहीतक धरलेलं आहे की जे काही उपभोग घेत असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू काय असतात, विभाज्य असतात. त्यांचं लहान लहान तुकड्यामध्ये विभाजन करता येतं. परंतु हा जो काही सिद्धांत आहे तर हा सिद्धांत काय म्हणण्यात आलेला आहे किंवा याच्यावरती काय टीका करण्यात आलेला आहे की ज्या अविभाज्य वस्तू आहेत, गाडी, फ्रीज असेल, दूरदर्शन संच असेल, ज्या वस्तूंचं काय करता येत नाही, विभाजन करता येत नाही, तर अशा वस्तूंच्या बाबतीत काय होत नाही, हा सिद्धांत काय होतो, लागू होत नाही. किंवा अशा वस्तूंच्या सीमांत उपयोगितेची तुलना करणे काय असतं, अशक्य असतं. असं काय करण्यात आलेलं आहे, या सिद्धांतावरती टीका करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा पुढची जी काही टीका आहे किंवा पुढची जी काही मर्यादा आहे ती म्हणजे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. आता घटत्या सीमांत उपयोगितेचा विचार जर केला तर या घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये काय म्हटलेलं आहे. आता बघा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतामध्ये आपण काय केलं होतं, गृहीत धरलं होतं की जी काही पैशाची सीमांत उपयोगिता आहे तर ती पैशाची सीमांत उपयोगिता कशी असते, तर स्थिर असते. परंतु काही टीकाकार आहेत तर त्या टीकाकारांच्या मते ही जी काही पैशाची सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता काय नसून, स्थिर नसून व्यक्तिपरत्वे काय आहे, बदलणारे आहे. तसेच जी काही किंमत बदल असेल किंवा पैशाचा साठा असेल यामुळे काय होत असते, ही जी काही पैशाची सीमांत उपयोगिता आहे तर त्या सीमांत उपयोगितेवरती त्याचा काय होत असतो, प्रभाव होत असतो. म्हणजे थोडक्यात काय की या सिद्धांतावरती काय टीका करण्यात आला आहे की जे गृहीतक धरलेलं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता काय असते, स्थिर असते. परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर जी काही पैशाची सीमांत उपयोगिता आहे तर ती सीमांत उपयोगिता स्थिर नसून काय असते, व्यक्तिपरत्वे बदलणारी असते. त्याचबरोबर किमतीतील बदल असेल किंवा पैशाचा साठा असेल तर याचा काय होत असतो, त्याच्यावरती परिणाम होत असतो. अशी काय करण्यात आलेली आहे, या सिद्धांतावरती टीका करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा पुढचं जे काही मर्यादा सांगितलेली आहे किंवा टीक सांगितलेली आहे ते म्हणजे एकच गरज. आता आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत पाहत असताना पाहिलं होतं की उपभोक्ता जो काय ज्या वस्तूंचा काय करत आहे, उपभोग घेत आहे, तर त्या वस्तूंचा उपभोग कशासाठी घेत आहे, तर जे काय आपली एकच गरज आहे तर ती गरज पूर्ण करण्यासाठी काय करत आहे, हा जो काही उपभोग आहे तर तो उपभोग घेत आहे असं आपण पाहिलं होतं. तर असं काय केलेलं आहे, या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे की काय, तर व्यक्ती जे काही वस्तूंचा किंवा नगांचा उपभोग घेत आहे तर ती कशासाठी घेत आहे किंवा कशासाठी, तर फक्त जी काही एकच गरज आहे तर आपली ती एकच गरज पूर्ण करण्यासाठी त्या वस्तूंचा किंवा नगांचा उपभोग घेतला जात आहे. असं काय केलेलं आहे, आपण या सिद्धांतामध्ये अगोदर गृहीत धरलं आहे. परंतु प्रत्यक्षात जर पाहिलं तर व्यक्ती एकाच वेळी काय करत असते, अनेक गरजा पूर्ण करून आपलं जे काही समाधान आहे तर ते समाधान मिळवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे थोडक्यात काय की या सिद्धांतावरती काय टीका करण्यात आलेला आहे, तर एखादी वस्तू असेल किंवा एखादा नग असेल तर त्याचा जो काही उपभोग असेल तर तो उपभोग व्यक्ती एकच गरज भागवण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी करत नाही, तर वास्तविक पाहता व्यक्ती आपल्या ज्या काही अनेक गरजा असतील तर त्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी काय करत असते, ह्या ज्या काही वस्तू असतील किंवा नग असतील तर त्या नगांचा उपभोग घेत असते. तर असा काय करण्यात आला आहे, या सिद्धांतावरती टीका करण्यात आलेली आहे. तर हे सर्व काय आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती करण्यात आलेल्या टीका आहेत किंवा या सर्व काय आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या मर्यादा आहेत. त्यामध्ये पहिला आहे बघा अवास्तव गृहीतके, संख्यात्मक मापन, त्यानंतर तिसरा आहे अविभाज्य वस्तू, चौथा आहे पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता आणि पाचवी मर्यादा आहे ती म्हणजे एकच गरज. तर हे सर्व काय आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या मर्यादा आहेत किंवा या सर्व काय करण्यात आल्या आहेत, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावरती टीका करण्यात आलेल्या आहेत.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.